वार बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 आणि आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फिशरीज करंजा येथे। आज आहे आमची सेवे केंद्राची फेब्रुवारी महिन्याची शिक्षण परिषद आणि या आजच्या शिक्षण परिषदेसाठी गुरुवर्यांनी खूप सुंदर तयारी केलेली आहे। चला तर मग आपण आजच्या शिक्षण परिषदेकडे वळूया आणि आजचा हा सोहळा पाहूया। सुंदर सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा। गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पवित्र क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच अंगीभूत असणाऱ्या कला संस्कार मूल्य शिक्षणाची बीजे भावी पिढीतील कोंड्या मनात पेरून भावी नागरिकांची पिढी घडवणाऱ्या सन्माननीय उपस्थित सर्व गुरुजनांना मी मनपूर्वक तेजस्विनी डबे काजीपूर प्राथमिक शाळा विशेष करंजा या शाळेत माये फेब्रुवारीच्या शिक्षण परिषदेत आपण सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि आरोग्य शाळा उजळते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा उजळते भाग्य देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार शाळा सुंदर। ज्ञान याला जगी मान गुणवंतांचा सन्मान दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर। रायगड जिल्हा राज्यामध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे। दाऊरनगरची शाळा ना सर, मी अटेंड केला तो इव्हेंट। अतिशय सुंदर प्रकारे त्या मुलांनी डान्स केला, परंतु यातनंही आपल्याला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत। खरोखर म्हणजे बरेचसे शिक्षक करतायत, नाही असं नाही। तसेच इथले जे दानशूर व्यक्ती आहेत PSI समीर भोईर साहेब, त्यांचाही मी विशेष आभार मानेन आणि त्या सर्वांचेच विशेष आभार। तसेच त्या शाळा व्यवस्थापन समिती त्यांनी हे फार म्हणजे मी आणखी कुठे बघितलं नाही अशा प्रकारे हिंद की चादर 30 फोटो सांगितलेले, वेगवेगळ्या इव्हेंटचे फोटो। म्हणजे आपण काय करतो, बरेच झालं तर त्याचा आकडा वाढलेला दिसत। आणि सगळे आता समाज आपला हा आता जागा झालेला आहे, शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे आणि हे समाजकार्य पण आहे मुलांना शिकवते ते, कारण आपण एक समाज घडवत असतो। स्थानिक पातळीवरील आपली जी कमिटी आहे, जे ग्रामस्थ आहेत, जे पालक आहेत, त्यांचा आपल्याला नेहमीच सहवास असतो आणि त्या लोकांचं आपल्याला जर सहकार्य असेल तर आपलं काम हे अतिउत्तम होण्यास काही हरकत नाही आणि ते होत आहे। कोणी असे शिक्षक आहात, आत्ताच आपण अलिबागमध्ये नवीन सेवे शाळेतल्या चैताली मॅडम यांनी व्हिडिओ अपलोड केल्यामुळे त्यांचा तिथे सन्मान झाला। ह्या त्यांचा सत्कार नसून ह्या केंद्राचा सत्कार आहे आणि केंद्राचा सत्कार नसून तो तालुक्याचा सुद्धा आहे, तालुक्याचं नाव तिथे गेलेलं आहे। त्याबद्दल धन्यवाद ह्या केंद्राला पण। परिषदेसाठी आला त्याबद्दल खरंच मी प्रभारी सरपंच म्हणून आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। पाय आमच्या या ग्रामपंचायत चालले तर आम्ही लागले तर आम्ही आमचे भाग्य समजतो, कारण की उद्याचं भविष्य घडवण्याचं कार्य आपल्या मार्फत होत असतं। शिक्षक वर्ग कमिटीचे अध्यक्ष अधिकारी, माजी गट शिक्षण अधिकारी निर्मला घोडत मॅडम आणि सेवे केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप 5वी आणि 8वीला किती विद्यार्थी बसले होते? 5 आणि 2। मंजुषा स्पर्धा, प्रभात फेरी, म्हणजे कोणकोणते इव्हेंट आहेत ते सांगतो। प्रभात फेरी आणि दुसरं
वक्तृत्व स्पर्धा जे विद्यार्थी किंवा 1-2 मिनिटाचे आणि ते अपलोड करायचे फोटो 30 इमेज अपलोड करणे म्हणजे धन्यवाद. आमच्या जेवण बनवणार काही असतील, बांधवडेकर काही असतील, देशपाल इतकी मेहनती आहे आणि आम्हाला खरंच आधार आहे की एकदा आपल्याला या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण परिषदेसाठी बोलवलं. नवनिर्वाचित गट शिक्षणाधिकारी पवार साहेब, निर्मला घरत मॅडम आणि नंतर इतरही मान्यवर उपस्थित राहिले. त्यांची शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे सरपंच आणि काही मान्यवर उपस्थित होते. त्यांचेही खूप खूप आभार. आदर तिथे जे केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.